आपण राष्ट्रवादीमध्ये आहात. राष्ट्रवादीची स्कार्फ न घालता आपण पत्रकार परिषद घेताय. आपण पक्ष सोडलाय आणि कोणत्या पक्षावरून लढणार आहात? मगाशीच मी आपल्याशी सांगितलं की पक्षाची जेव्हा अधिकृत पत्रकार परिषद घ्यायची असते तेव्हा त्यांच्या अध्यक्षाची परवानगी आणि पक्षाच्या सोबत असणारी भूमिका मांडावी लागते. ती व्यक्तिगत भूमिका मांडता येत नाही. ही माझी व्यक्तिगत भूमिका होती आणि व्यक्तिगत भूमिका मांडताना तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण नसते. तुम्ही कोणत्या पक्षाकडून लढणार आहात? मी आजपर्यंत ठरवलेलं नाही मी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी, पण हे मात्र नक्की ठरवायचं आहे का मला लढायचं किंवा नाही. आणि लढायचं किंवा नाही याचं उत्तर मी जनतेतून करणार आहे. जनता जर मला म्हणाली का तुम्हाला लढावं लागेल तर मी लढेल. माझे काका शिवाजीदादा आढळराव यांच्याबरोबर आपण राष्ट्रवादी प्रवेश केला होता. आपले साथीदारही होते. त्यांना काही विचारून राष्ट्रवादीला सोडणार आहात? मी डोळे झाकून त्यांच्याबरोबर प्रवेश केलेला आहे, नाही म्हणत नाही. आम्ही 100% त्यांच्या सोबत आहोत, सोबत होतो, सोबत राहिलो. पण आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की त्यांच्या हातामध्ये किंवा त्यांना आम्हाला समाधान करता येईल अशी परिस्थिती राहिलेली नाही. ती अडचणीची वाटते. मग त्यांना मी नक्की विचारणार आहे की आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलोय, पण आता विचार करता मी काय करावं तर मी आम जनतेचा तिकडला दाखला दिलेला आहे. त्या जनतेने मला जर सांगितलं लढायचं आहे तर लढावं लागेल आणि आता थांबायचं म्हणलं तर थांबावं लागेल. तुमच्याबरोबर आढळराव सुद्धा या पक्षामध्ये नाही, मी अजून त्यांच्याशी बोललो नाही आणि विनाकारण त्यांच्यावर बोलून अंतर निर्माण करणं हे माझं काम नाही. पण मला राजकारणात गॉडफादर खूप आवडतात. गॉडफादर असले की राजकारण करायला मजा येते. वळसे पाटील यांच्याशी तुमची बातचीत झाली आहे का? हा, चर्चा माझी त्यांच्याशी झालेली आहे. सविस्तर चर्चा मी त्यांच्याशी केलेली आहे. ते तुम्हाला तिकीट देणार आहे की? नाही, त्यांनी सांगितलं होतं की एकत्र बसून आपण याचा निर्णय करू, पण तसा निर्णय दिसत नाही. साधारण शेवटी त्यांच्या कुटुंबातला पुतण्या निवडणुकीत आहे आणि राजकारणात आणि समाजकारणात नाही म्हटलं तरी कोणत्या बाजूनं माप झुकतं हे थोडंसं त्यांच्यावर बर्डन दिसतंय. त्याच्यामुळे कदाचित तो निर्णय त्यांना वेगळा करावा लागत असेल. शिवाजी आढळराव पाटील या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी कठोर भूमिका काय घेत नाही? घेत आहेत, कठोर भूमिका घेत आहेत आणि मला खात्री आहे का त्यांना ही भूमिका घ्यावी लागेल. अन्यथा कार्यकर्त्यांनी सविस्तर गेले 2-3 आठवडा महिन्यापूर्वीपासून त्यांच्यावर प्रचंड दबाव क्रिएट केलेला आहे की जर आमच्या कार्यकर्त्यांना हे सगळं मिळणारच नसेल तर दादा आम्ही जसं डोळे झाकलेत आणि तुमच्या पाठीमागे उभं राहिलोय तसं तुम्ही डोळे झाका आणि आमच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभे राहा. येणाऱ्या काळात जशी पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 2 राष्ट्रवादी एकत्र झाली तशी काही चित्र आपल्या आंबेड तालुक्यात दिसतात का? नाही, इथं होणार नाही ते आणि तसं काही घडणार नाही. तुम्ही कोणत्या पक्षात प्रवेश करणार जर राष्ट्रवादी भेटली? मी तुम्हाला स्पष्टपणाने सांगितलंय लढावं की नाही लढावं याच्यावर माझा निर्णय नाही. लढायचा निर्णय झाला आणि लोकांनी जे मला सांगतील तसं मी वागेल. धन्यवाद.